हॅलो नमस्कार मित्रांनो, मी आज नर्मदा परिक्रमेला जाण्याच्या तयारीचा व्हिडिओ शूट करत आहे. तर मी सांगतो त्याप्रमाणे वस्तू घ्यायच्या. आता पूजेसाठी असा एक प्याला पाहिजे. त्या पेल्यामध्ये आपण आचमन करण्यासाठी पळी घेतो, ती पळी एक पाहिजे. त्याच्यानंतर आपण नर्मदा माईला प्रसाद दाखवण्यासाठी किंवा प्रसाद ठेवण्यासाठी अशी एक वाटी पाहिजे छोटीशी. त्याच्यानंतर आरतीसाठी हे असं एक निरंजन पाहिजे छोटं. त्याच्यानंतर आपण गणपती म्हणून घरोघरी जेव्हा पूजा करतो तेव्हा असं एक डॉलर आणि एक सुपारी घेतो, ती एक पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याकडं आरतीसाठी एक अशी घंटा पाहिजे. त्याच्यानंतर नर्मदा माईचं जल आपण घेतो बरोबर, ज्याची पूजा करतो त्याच्यासाठी अशी एक छोटी मोकळी बाटली पाहिजे. तिथे फार महाग मिळतात बाटल्या. त्याच्यानंतर हे पूजेचं साहित्य ठेवण्यासाठी असा एक छोटा डब्बा आणि असा छोटा डब्बा पाहिजे ज्याच्यात पूजेचं सगळं साहित्य बसेल. आणि आरतीसाठी एक ताट घेतलं जातं किंवा आरतीसाठी एक पळीसारखं भांडं मिळतं, ते घेतलं जातं. तर माझ्याकडे हे असं एक छोटंसं ताट उपलब्ध आहे, ते मी घेणार आहे. त्याच्यानंतर हे नर्मदा माईसाठी आणि आपल्या पूजेसाठी आसन पाहिजे. तर ते प्लॅस्टिकच्या डब्याला झाकण लावून त्याच्यावर आपण हे असं आसन ठेवून हे अशी पूजा मांडतो तिथे आणि आरती करतो. त्याच्यानंतर हे एक चुनरी, ती जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा नर्मदा माईचं जल असणाऱ्या बाटलीला ती अशी ओढून अशी ठेवली जाते आणि मग आरती केली जाते. आणि हा असा छोटा कमंडल 2 लिटरचा वगैरे घेतात लोक. किटली असली तरी चालते पण ती कडीची असावी. त्याच्यानंतर आपल्यासाठी त्या कमंडलमध्ये असा एक ग्लास घ्यायचा, जेणेकरून आपण जेव्हा जल घेऊन चालतो तेव्हा तो ग्लास त्याच्यात असतो. आणि तो ग्लासच का घ्यायचा, त्याचं कारण असं की आपण कमंडल फुल भरून घेत नाही, अर्धा भरून घेतो. त्याच्यात तो ग्लास असा सहज वर काढता आला पाहिजे असा, आणि जेणेकरून आपण पाणी पिऊन परत त्याच्यात सोडता आला पाहिजे. अजून आपल्याला थंडी असते म्हणून पांघरण्यासाठी एक रग पातळ आणि चांगल्या क्वालिटीची घ्यायची, ज्याचं वजन अतिशय कमी असेल असं. मी स्लिपिंग बॅग घेतलेली. त्याच्यानंतर एखादे 2 रुमाल बरोबर घ्यायचे. त्याच्यानंतर एखादं कॉटनचं टी शर्ट, जे स्वेटर वजा असतं, ते बरोबर घ्यायचं. कोणी स्वेटर घेतलं तरी चालतं. त्याच्यानंतर अशा टाईपचे बनियन, ज्याला खिसे वगैरे असतात, ते जाड असतात थोडेसे बनियन, ते बनियन 2 घ्यायचे. त्याच्यानंतर हे उपरणं आहे, जे वारकऱ्यांकडं असतं बऱ्याच वेळा, ते टावेलचंही काम करतं आणि अंग पुसण्याचंही पण काम करतं आणि लवकर वाळतं ते. यासाठी असे 2 किंवा 3 उपरणी घ्या. 2च घेतली तरी चालतात. आणि एक धोतर मधोमध फाडून त्याचे 2 भाग करायचे आणि ते 2 भाग आपण नेसण्यासाठी वापरतो. जसं संन्यासी लोक पाठीमागून घेऊन असे ते गाठ वगैरे मारतात तसं. पूजेचं साहित्य ठेवण्यासाठी असा एक डब्बा घ्यायचा, ज्याला झाकण असतं ओके असं, आणि ते येते हे असं झाकण फिट लावता येईल असं. फुलवातीचं एक असा डब्बा घ्यायचा, ज्याच्यात अशा फुलवाती असतात, तुपात भिजवलेल्या फुलवाती असतात, त्या घ्यायच्या, ज्या आपल्याला पूर्ण परिक्रमेत सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेला पूजा करायला उपयोगात येतात. माचीस घ्यायची, जी आपल्याला संपली की दुसरीकडे मिळते, ती घरोघरी
म्हणजे दुकानामध्ये मिळतच राहते ती, आपल्याला त्याची काही जास्त घेण्याची गरज नाही. एक फेविक्विक घ्यायचं, गरज पडली तर ते वापरता येतं 5 रुपयाचं. आणि जी 2 धोतरं घेतलेली आहेत ती. त्याच्यानंतर कपडे वाळायला घालायला बहुधा स्त्रियांकडं असतं, आपल्याकडं नसतं, पण अशी एक पातळ नायलॉनची दोरी घ्यायची. त्याच्यानंतर फार छोटी एखादी बाटली असेल तर त्याच्यात हँडवॉश भरून घ्यायचं, किंवा कोणी कोणी पेपर सोप पण घेतं. पेपर सोप काढायला आणि वापरायला सोपा पडतो. त्याच्यानंतर एक आपल्याकडं अशी छोटी किंवा मोठी एक नोटबुक असावी, ती लागतेच. त्याच्यामध्ये आपण जेव्हा परिक्रमेला जातो तेव्हा अशा आश्रमातून शिक्के देतात ते, आपण तिथे जाऊन असे शिक्के घ्यायचे आणि आपलं त्यांच्या रजिस्टरमध्ये नाव नोंद करावं लागतं, जेणेकरून आपली माहिती त्यांना उपलब्ध राहते की परिक्रमावासी कुठून कुठपर्यंत गेलेले. त्याच्यानंतर एक असं नगरसेवकाचं ओळखपत्र हल्ली मागतात, गजानन आश्रमामध्ये ओंकारेश्वर इथं मागतात, ते एक घ्यावं. त्याच्यानंतर या तांदळाच्या 2 पिशव्या जोडून असं मोठं एक तळवट केलेलं आहे. हे आपल्याला अवकाळी पाऊस आला तर ते उपयोगात पडतं, किंवा आपण कुठे बसायचं असलं जंगलात वगैरे आराम करायचा असेल तर पटकन ती घडी काढून आपण त्याच्यावर बसू शकतो. त्याच्यानंतर अशी एक बॅग पाहिजे जी चांगल्या क्वालिटीची असावी आणि तिला कप्पे थोडे जास्त असलेले चांगले. त्याच्यानंतर थोडीशी औषधं. तुम्हाला काय लागतं? हा स्प्रे पेन किलर, त्याच्यानंतर पेन किलर गोळ्या, त्याच्यानंतर थोडेसे पित्ताच्या गोळ्या, त्याच्यानंतर एखादा ब्रश, त्याच्यानंतर अशी एक बॅग असावी जेणेकरून तिला कप्पे असतात. आपल्याकडं उपलब्ध नसली तर एक 5-6 दिवसाच्या प्रवासानंतर बडवानी म्हणून एक तालुका प्लेस मिळतं, तिथे ह्या बॅग उपलब्ध असतात, मिळतात त्या. पण आपण आपल्याकडे घेतल्या आपल्या माहितीप्रमाणे, आपल्या मार्केटमध्ये आपल्याला माहिती असतं तशा थोड्या जास्त कप्प्याच्या असल्या तर आपल्याला औषधं वेगळी ठेवता येतात. ही नर्मदा माई हे आणि पूजेचं साहित्य त्या आपल्या गळ्यातल्या बॅगमध्ये असेल, जे आपण अशी वापरू अशी, तर त्याच्यात असतं. म्हणजे तीच काढून आपण कुठे सूला जायचं असेल तर आपण ते बॅग वगैरे काढावं लागते आणि ते ठेवावं लागतं व्यवस्थित, तर ते सोयीस्कर पडतं. त्याच्यानंतर जवळजवळ सगळंच झालेलं आहे. ओली कपडे ठेवण्यासाठी एक कॅरी बॅग असावी, अशी कॅरी बॅग असावी, आणि पातळ असली तरी चालेल, तिला गाठ मारता येईल असे. आणि ते इलॅस्टिक दे, इलॅस्टिक इथं होतं ना. हे असे सुतळी वजा हे नायलॉनचं असतं ना, हे थोडं जास्त घ्यायचं, जेणेकरून आपल्याला एक फोमचा रोल घेतो आपण, किंवा तो तिथं गजानन आश्रमात आपल्याला देतात. त्या फोमचा जो रोल असतो त्याला वापरायला, बांधायला सुतळी असते. ती सुतळी काही वेळेला फार वीक असते, तर त्याचे 2 तुकडे करून, याचे 2 तुकडे करून आपण त्याला ते बांधू शकतो. त्याच्यानंतर जवळजवळ सर्वच झालेले आहे. 1-2 रुमाल आणि इनरवेअर 3 घ्यायच्या. एक वाळली नाही तरी पण आपल्याला दुसरी उपयोगात येते. त्याच्यानंतर थोडेसे पैसे जवळ असून द्यायचे, जे आपल्याला इमर्जन्सीत किंवा काही गोष्टी घेण्यात वगैरे कामाला येतात. चॉकलेटच्या मी इथूनच 2 पॅकेट घेतलेले आहेत. तिकडं आपल्याला मार्केटची माहिती नसते तर आपल्याला मिळत नाही, आणि या चॉकलेट एवढ्यासाठी घ्यायच्या असतात की रस्त्याने अतिशय गरीब मुलं असतात,
ज्यांना छोटी मुलं असतात, ज्यांना आपल्याकडून अपेक्षा असते काही मिळण्याची, ते आपण द्यायचं. तर द्यायचं तर चांगलं द्यायचं या दृष्टीने मी इथूनच चॉकलेट घेतलेलं आहे. 1 किलो बोजा आहे, तो वागवावा लागेल आपल्याला. 5-7 किलो बोजा, 7 किलोपेक्षा बोजा होऊ नये अशा वस्तू बरोबर घ्यायच्या. आणि बॅग थोडी मजबूत घ्यायची, जेणेकरून आपल्याला फार चालायला त्रास होईल. असा एक दंड असतो, तो दंड तिथं ओंकारेश्वरामध्येच विकत घ्यायचा. हा माझ्याकडे आधीच्या परिक्रमेचा आहे, तो मी घेऊन जाणार आहे, पण तिथं उपलब्ध होतो पाहिजे तसा. असा एक कोणाला ओडोमॉस पाहिजे असेल, असावी जवळ. मच्छर चावतात वगैरे, माझ्या माहितीप्रमाणे मच्छर वगैरे नसतात तिकडे, नाही चावत. पण पावसाळा लांबल्यामुळं जर चावले असतील तर आपल्याला तिथं काय अगरबत्ती वगैरे ते जे असतं मच्छराची, ते उपलब्ध नसलं तर हे आपण चालवू शकतो. लेडीज असेल तर तेल लागतं, कंगवा. आणि लेडीज असेल तर लेडीजसाठी कंगवा, तेल आणि टिकले. ज्या लेडीज असतात त्यांना ते समजतं की आपल्याला काय काय घेतलं पाहिजे, आरसा वगैरे ते घेतात. पण असं एकंदरीत आहे. आणि अजून काही राहिलेलं नाही आहे. एक नाईट पॅन्ट पाहिजे, जी आपल्याला थंडी वाजणार नाही अशी. थोडी थंडी जास्त असते आणि यावर्षी जास्त पडणार म्हणून सांगतात. एक टोपी असावी जी अशी गळ्यापर्यंत येईल. माकड टोपी असल्यास अजून चांगलं, कारण गळ्याला थंडी लागत नाही. ही अशी टोपी आहे, अशी आपण ती घालू शकतो. असा एकंदरीत हा प्रवासाचा तयारीचा व्हिडिओ आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करा. हे नवीन चॅनल काढलेले आहे, सगळ्यांनी सहकार्य करा ही विनंती.